नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 7 एप्रिल 2026 रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करून घेतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी ज्यांनी कोणी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ॲक्सेस नाऊ इंटरनेट शटडाऊन्स रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा जागतिक स्तरावरती कितवा क्रमांक लागतोय असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. याच्यामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतोय. ठीक आहे. इंटरनेट शटडाऊन अहवाल 2025 हा ॲक्सेस नाऊद्वारे रिलीज करण्यात आलेला आहे आणि या अहवालामध्ये प्रत्येक देशानं किती वेळा इंटरनेट बंद केलेला आहे याचा तपशील देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये सर्वाधिक वेळा म्यानमारने इंटरनेट सेवा बंद केलेली आहे, तब्बल 95 वेळा. तर भारताने 65 वेळा ही इंटरनेट सेवा बंद केलेली आहे आणि भारताचा दुसरा क्रमांक लागतो या रिपोर्टमध्ये. बघा, 2025 मध्ये 52 देशांमध्ये 313 वेळा इंटरनेट बंद करण्यात आलेला आहे आणि ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. भारतात 65 वेळा इंटरनेट शटडाऊन झालेले आहे आणि 2017 नंतरची ही सर्वात कमी संख्या आहे असं सांगितलेलं आहे. बघा, इंटरनेट शटडाऊन म्हणजे काय? जेव्हा एखादं सरकार लोकांना माहितीची देवाणघेवाण करण्यापासून रोखण्यासाठी, त्याचबरोबर सोशल मीडिया किंवा मेसेजिंग ब्लॉक करण्यासाठी आणि अफवांना किंवा आंदोलनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जाणून बुजून इंटरनेट किंवा मोबाईल डेटा बंद करतं, त्याला आपण इंटरनेट शटडाऊन असं म्हणतोय. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आर्टेमिस 2 मोहिमेदरम्यान चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणारी पहिली महिला कोण असेल असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे क. क्रिस्टिना कोच. ठीक आहे. तर बघा, नासाची आर्टेमिस 2 मोहीम जी आहे ती लॉन्च होणार आहे आणि 1 एप्रिल 2026 रोजी ही प्रक्षेपित देखील झालेली आहे. आता ही एक मानवी मोहीम आहे. याचा प्रमुख उद्दिष्ट काय आहे? मानवांना पृथ्वीच्या कक्षेपलीकडे चंद्रावरती पाठवणं आणि त्यांना परत आणणं. बघा, 1972 मधील अपोलो 17 मोहिमेनंतर मानवाने चंद्राला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे. बघा, ही मोहीम चंद्रावरती उतरणार नाहीये, तर केवळ त्याच्याभोवती प्रदक्षिणा घालून ते लोक परत येणार आहेत. आता या मोहिमेत 4 अंतराळवीर असणार आहेत. त्यांची नावं इम्पॉर्टंट आहेत, तर ते बघूयात. बघा, रेड वाईजमन हे कोण आहेत? कमांडर आहेत. त्याच्यानंतर विक्टर ग्लोवर हे पायलट आहेत. आता हे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत. त्याच्यानंतर क्रिस्टिना कोच या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या पहिल्या महिला आहेत, त्यामुळे यांचं नाव इम्पॉर्टंट आहे. आणि जेरेमी हॅन्सन असा यांचा हा ग्रुप आहे या मोहिमेमध्ये, तर यांची नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, आणखीन महत्त्वाचं बोलायचं झालं तर ओरियन अंतराळ स्पेस लॉन्च सिस्टीम रॉकेटवरून हे प्रक्षेपित करण्यात येणार आहे आणि हे प्रक्षेपण कुठे होणार आहे? फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून. ठीक आहे. आता आर्टेमिसशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर आर्टेमिस मिशन जे आहे त्याची सुरुवात कधी झालेली होती? 1 नोव्हेंबर 2022ला आणि हे मानवविरहित होतं. आत्ताचे जे सेकंडवाला आहे ते मानवासोबतच आहे. त्याच्यानंतर नासाशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर बघा, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन असा त्याचा फुल फॉर्म येतोय, ज्याची स्थापना 1958ला झालेली आहे. हेडक्वार्टर वॉशिंग्टन DC मध्ये आहे. तर त्याची टॅगलाईन काय आहे? सर्वांच्या हितासाठी. आणि आत्ताचे हेड कोण आहेत? जेरेड आयझॅकमॅन. त्याच्यानंतर काही करंट अपडेट जर बघायच्या झाल्या तर बघा, नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे असा जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे डांगेटी जानवी. आणि या कुठून आहेत? या आंध्र प्रदेशच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघा, ट्रेसर्स मिशन सौर वारे आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र यांच्यातील आंतरप्रक्रियेचा अभ्यास करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. कशाचं? ट्रेसर्स मिशनचं. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट आहे, नासा आणि इस्रोचा संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. हा जगातील सर्वात मोठा महागडा पृथ्वी नेव्हिगेशन उपग्रह असून यासाठी 13,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलेला आहे. नासा जे आहे ते 2030 पर्यंत चंद्रावरती अणुभट्टी देखील उभारणार आहे.
त्याच्यानंतर बघा, नासाने IBMच्या सहकार्यानं एक सौर वादळांचा अंदाज वर्तवण्यासाठी सूर्य नावाचं AI मॉडेल देखील प्रक्षेपित केलेलं आहे. आणि नासाचे मेव्हन अंतराळयान गेल्या 10 वर्षापासून मंगळाभोवती प्रदक्षिणा घालतंय. अलीकडेच त्याचा पृथ्वीशी संपर्क तुटलेला आहे. याचं प्रक्षेपण कधी करण्यात आलेलं होतं? 2013ला. मावेन म्हणजे काय आहे? मंगळाचे वातावरण आणि अस्थिर उत्क्रांती. एवढे नासाशी रिलेटेड इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. याच्यावरती देखील बरेच वेळेला परीक्षेला प्रश्न विचारले जातात. बघा, आपण जे क्वेश्चन तुम्हाला फ्रेम करतोय दररोज डेली करंट अफेअरच्या सिरीजमध्ये, ते अत्यंत परीक्षाभिमुख असे आहेत आणि त्याचा तुम्हाला परीक्षेला 100% उपयोग होतोय. तर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटत असेल आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या राज्यात स्थित वर्काला या शहराचा अलीकडेच संयुक्त राष्ट्रांच्या 20 सिटीज टुवर्ड्स झिरो वेस्ट या उपक्रमात समावेश झालेला आहे किंवा समावेश करण्यात आलेला आहे, असं तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? केरळ. तर केरळमधील वर्काला शहराचा UN द्वारे म्हणजेच युनायटेड नेशन्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या शून्य कचऱ्याकडे वाटचाल करणारी 20 शहरे या आंतरराष्ट्रीय उपक्रमात समावेश करण्यात आलेला आहे. नाव शहराचं इम्पॉर्टंट आहे, वर्कला, आणि कुठे आहे? केरळमध्ये आहे. बघा, याचा मीनिंग काय आहे? वर्काला आता कचरा कमी करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या निवडक शहरांपैकी एक बनलेलं आहे. हा उपक्रम जो आहे तो युनायटेड नेशन्सच्या संस्थांच्या सहकार्याने चालवला जातोय. आता ह्या कोणत्या संस्था आहेत त्या बघा. एकतर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम आणि UN हॅबिटद्वारे हा चालवण्यात येत आहे. त्याच्यानंतर याचा उद्देश काय आहे? पहिलं, शहरांमधील कचरा कमी करणं, त्याचा पुनर्वापर पुनर्प्रक्रिया करणं आणि पर्यावरणाचं रक्षण करणं, हे उद्दिष्ट त्यांनी समोर ठेवलेलं आहे. आता झिरो वेस्ट किंवा शून्य कचरा म्हणजे काय आहे? कमीत कमी कचरा करणं, वस्तूंचा पुनर्वापर करणं आणि वस्तूंची पुनर्प्रक्रिया करणं. आता बघा, 30 मार्च रोजी आपण आंतरराष्ट्रीय शून्य कचरा दिन साजरा करतोय. मार्च महिन्यामध्ये आपण जेव्हा दिनविशेष घेत होतो तेव्हा हा दिवस आपण कव्हर केलेला आहे. त्याच्यानंतर बघा, केरळशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर राजधानी काय आहे? तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री पिनराई विजयन, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर आहेत. लोकसभेमध्ये 20, राज्यसभेमध्ये 9, तर विधानसभेमध्ये 140 सीट्स आहेत. इम्पॉर्टंट नॅशनल पार्क कुठले आहेत? सायलेंट व्हॅली, पेरियार, एरविकुलम, अनामुडी आणि शोला. इडुक्की धरण पेरियार नदीवरती आहे. तर तिथलं इम्पॉर्टंट नृत्य कुठलं आहे? शास्त्रीय नृत्य कथकली आणि मोहिनीअट्टम. भाषा आहे मल्याळम. आता केरळचा जो किनारा आहे त्याला आपण मलबार किनारा म्हणतोय. जसं आपल्या किनाऱ्याला, महाराष्ट्राच्या किनाऱ्याला आपण कोकण किनारपट्टी असं म्हणतोय, तसं केरळच्या किनाऱ्याला मलबार किनारपट्टी असं संबोधलं जात आहे. त्याच्यानंतर तामिळनाडूचा जो किनारा आहे त्याला कोरोमंडल किनारा असं म्हणतात आणि तिथलं सबरीमाला मंदिर हे पर्यटन स्थान प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर बघा, केरळबद्दल स्टॅटिक करंट अपडेट बघायचं झाल्या तर आता केंद्रीय मंत्रिमंडळाने केरळचं नाव बदलून केरळम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे आणि हा बदल संविधानाच्या कितव्या कलमानुसार करण्यात आलेला आहे? 3 मध्ये. आता हे जे कलम आहे ते आपल्याला राज्यांच्या नावात बदल करण्याची परमिशन देते. त्याच्यानंतर केरळ सरकारनं भरतीच्या पाण्यामुळे होणाऱ्या किनारपट्टीवरील पुराला राज्यविशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केलेला आहे. केरळनं भारतच्या पहिल्या सर्वसमावेशक शहरी नियोजन धोरणाला देखील मंजुरी दिलेली आहे आणि महिलांच्या रात्रीच्या सुरक्षेसाठी निर्भया निशा उपक्रमाची घोषणा केलेली आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे बघा, थान्या नाथन सी यांचं नाव महत्त्वाचं आहे कारण या राज्यातील पहिल्या अंध महिला न्यायाधीश बनलेल्या आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा, नुकतेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणला किती वर्ष कंप्लीट झालेले आहेत? 10 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर ही योजना केव्हा सुरू करण्यात आली होती असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर याचा आन्सर आहे 1 एप्रिल 2016ला. ठीक आहे. तर इथे काय आहे? PM आवास योजना ग्रामीण ही सुरू झालेली आहे 1 एप्रिल 2016 रोजी. आता ही योजना नेमकी जी आहे ती 1996 मध्येच सुरू झालेली होती. या योजनेचं नाव काय होतं? इंदिरा आवास योजना. ठीक आहे. पण ह्याचे पुनर्निश्चित आवृत्ती आहे ही PM आवास योजना. या योजनेला 1 एप्रिल 2026 रोजी 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि याचा उद्दिष्ट काय आहे? गावातील प्रत्येक गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी घर देणं.
ठीक आहे. सरकारी जे आहे ते किती मदत करतंय, मैदानी भागात 1.20 लाख, तर डोंगराळ भागात 1.30 लाख इतकी मदत सरकारकडून करण्यात येते घरकुल बांधण्यासाठी. आणि हिचं लक्ष काय आहे? मागील लक्ष होतं त्यांचं 2.95 कोटी घरं बांधणं, म्हणजे 2016 ते 24 दरम्यान. आणि आताचं नवीन लक्ष त्यांनी ठेवलेलं आहे आणखीन 2 कोटी घरं बांधणं 2024 ते 2029 दरम्यान. आता याचा सरकारी खर्च किती आहे? सर्वसाधारण राज्यांमध्ये 60% केंद्रीय आणि 40% राज्य खर्च करतंय. तर डोंगराळ आणि उत्तरी राज्यांमध्ये 90% केंद्रीय आणि 10% राज्य खर्च करतं. तर जे की केंद्रशासित प्रदेश आहेत जसं की लडाख, या ठिकाणी 100% केंद्रीय खर्च होतोय. आता बघा, PM आवास योजना अर्बन जी आहे ती कधी सुरू करण्यात आलेली आहे? 25 जून 2015 रोजी. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या संस्थेला नुकताच पंचायत राज मंत्रालयाकडून सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत पुरस्काराचा सन्मान मिळालेला आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय. तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर असणार आहे क. सेपाही जाला जिल्हा पंचायत यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता पंचायत शाश्वत पुरस्कार 2025 बद्दल बघूया. बघा, पंचायती राज मंत्रालयानं जाहीर केलेला पंचायत शाश्वत विकास पुरस्कार 2025 जो आहे, याच्यामध्ये त्रिपुरातील 3 पंचायतींना सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. आणि सेपाही जिल्हा हा जो जिल्हा आहे त्याला पंचायतीला देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा पंचायत म्हणून गौरवण्यात आलेला आहे. आणि यांना 5 कोटी इतकी रक्कम देण्यात आलेली आहे. आता काचंबारी ग्रामपंचायतीला आरोग्य क्षेत्रात प्रथम क्रमांक मिळालेला आहे, यांना 1 कोटी भेटलेले आहेत. तर बैकुंठपूर ग्रामपंचायतीला महिला सक्षमीकरणात 3रा क्रमांक मिळालेला आहे आणि यांना 50 लाख रुपये भेटलेले आहेत. तर यांचे तिघांचेही नावं इम्पॉर्टंट आहेत. बघा, हा पुरस्कार गाव विकसित उत्तम कामगिरी करणाऱ्या पंचायतींना दिला जातोय. पंचायती राज स्थानिक प्रशासनाचं जनक कोणाला म्हटलं जातंय? लॉर्ड रिपन यांना. ठीक आहे. 1957 मध्ये बलवंतराय मेहता समितीची स्थापना झालेली होती आणि त्यांच्या शिफारशीनुसार 2 ऑक्टोबर 1959 रोजी त्रिस्तरीय पंचायती राज प्रणाली जी आहे ती आपल्या देशामध्ये सुरू झालेली होती. आता पहिल्यांदा ह्याचं अनुकरण कुठे करण्यात आलेलं होतं? राजस्थानमधील नागौर येथून, आणि हे स्वतः जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर 1992 मध्ये काय झालं? 73वी घटनादुरुस्ती झाली आणि 24 एप्रिल 1993 मध्ये ही काय करण्यात आली? लागू करण्यात आली. ठीक आहे. आता पंचायती राजचा समावेश घटनेच्या कितव्या भागामध्ये आहे? 9व्या भागामध्ये आणि 11व्या अनुसूचीमध्ये अनुच्छेद 243 ते 243 ओ मध्ये करण्यात आलेला आहे. आता ही जी 73वी घटना दुरुस्ती आहे ती 24 एप्रिल रोजी अंमलात आलेली आहे. त्यामुळे आपण 24 एप्रिलला काय करतोय? राष्ट्रीय पंचायत राज दिन म्हणून साजरा करतोय. ठीक आहे. आता याच्याशी रिलेटेड आपण काही करंट अपडेट पाहूयात. बघा, पंतप्रधान मोदींनी ग्रामीण भागातील पोषण आणि आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने 26 डिसेंबर 2024 ला काय केलेलं आहे? सुपोषित ग्रामपंचायत अभियान सुरू केलेलं आहे. पंचायती राज दिन आत्ताच आपण बघितलं की 24 एप्रिलला साजरा करतोय. तर पंचायती राज मंत्री राजीव रंजन सिंह आहेत. त्याचबरोबर केरळमधील पुलंपारा पंचायत जी आहे ती भारतातील पहिली पूर्णपणे डिजिटल साक्षर पंचायत आहे. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार 2025 मध्ये ग्रामपंचायत डिजिटल गव्हर्नन्स श्रेणीमध्ये महाराष्ट्रातील रोहिणी ग्रामपंचायतला सुवर्ण पदक मिळालेलं आहे. इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. छत्तीसगडमधील सूरजपूर जिल्ह्यात 75 ग्रामपंचायतींना बालविवाह मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आता महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात बेला ग्रामपंचायत आहे. भारतातील पहिली नेट झिरो कार्बन न्यूट्रल पंचायत ठरलेली आहे ही. हे देखील महत्त्वाचं आहे. आणि पंचायत राज मंत्रालयाने काय केलेलं आहे? प्रतिनिधी सरपंचाला नाही म्हणा किंवा से नो टू प्रॉक्झी सरपंच ही मोहीम सुरू केलेली आहे. आता ही मोहीम का सुरू केलेली आहे? बरेच वेळेला ज्या महिला प्रतिनिधी निवडून येतात त्या स्वतः कारभार न पाहता किंवा त्या स्वतः डिसिजन न घेता त्यांच्या पतीद्वारे किंवा त्यांच्या नातेवाईकांद्वारे ते डिसिजन घेतले जातात. त्यामुळे त्यांना कुठेतरी स्वतःला उभारकी देता येत नाही किंवा महत्त्वाच्या कामांमध्ये स्वतः सहभाग घेता येत नाही. त्यामुळे हे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आणि महिलांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट वाढवण्यासाठी से नो टू प्रॉक्झी सरपंच ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणत्या भारतीय राज्याच्या पोलीस दलाला प्रेसिडेंट्स पोलीस कलर मेडल हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे, असा तुम्हाला प्रश्न विचारलाय.
तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब. ओडिशा पोलीस यांना मिळालेला आहे प्रेसिडेंट्स पोलीस कलर मेडल. ठीक आहे. आता हा भारतातील पोलीस दलांना मिळणारा सर्वोच्च सन्मान आहे. भारताच्या राष्ट्रपतींद्वारे हा पुरस्कार दिला जातोय आणि ओडिशा पोलीस यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांना हा पुरस्कार का मिळालेला आहे? पहिलं, गुन्हेगारी प्रबंधातील उत्तम त्यांचं कार्य आहे. त्याच्यानंतर ते नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात. जनतेशी चांगली वागणूक करतात, म्हणजेच नागरिक स्नेही पोलिसिंग त्यांचं आहे. नक्षलवादी किंवा माओवादी कारवायांविरुद्ध ते प्रभावी कारवाई करतायत आणि उत्तम प्रशिक्षण आणि प्रणालीत त्यांची सुधारणा केलेली आहे. तर या बऱ्याच कारणांमुळे त्यांना हे पुरस्कार मिळालेला आहे. तर बघा, आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला लेक्चर्स आवडत असतील व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा. हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल आणि मी देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.